जे कुणाला जमलं नाही ते ज्याला जमतं त्याला देव म्हणतात. एका गरीब कुटुंबातला माणूस एवढा मोठा शेतकऱ्याचा कैवारी झाला, ही देव कृपा म्हणतात. असं कोणी उठायचं नाही. हे काय हे काय मला पोलीस मध्ये जायचंय 9 वाजता उठून, तुला काय न्यायचं ते बांब उपटायला न्यायचं तिथे कशाला नाही. परत ऐका, देव म्हणजे काय? इम्पॉसिबल थिंग बिकम. जसं धर्म म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिलिजन? धर्म म्हणजे काय? व्याख्या ऐका. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाची माणसासारखं वागणं याचं नाव धर्म. सत्यतेची धर्म, असत्याची कर्म, सत्याची धर्म, सत्याची कर्म, सत्यतेची धर्म, असत्याची कर्म, सत्याची धर्म, असत्याची कर्म. अनेक नाही वर्म याची तुझे, अनेक नाही वर्म याची तुझे. बस आता करंट लागला. फक्त फास्ट एकदा येतो म्हणजे पुढे सरकायला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान. हे MA नाही, हा MA विषय सोडून द्या. शाळा लय झाल्या, पोरं कमी आहेत. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वड्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम आणि येड्या बाबळी सारख्याच उतरल्या. कोणी उठायचं 3 पत्रे ठोकायची, लोकांनी पोरं आणायची कुठून? इथं 60% पोरं देवाला सोडायची वेळ आली. पोरं कुठे? रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचं तर मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आणि 2 त्याच्यातली 1 जणाची गेल्यामुळे झोंबलं. काय परत मागण येतो. हे MA MPhil PhD DH LLB junior KG senior KG higher KG lower KG MBA DEd and BEd and art and commerce and science and finance white weekend degree diploma turner and fitter and welder and mechanical and political engineer and MPSc UPSc net and set and pharmacy and ICT in degree diploma and MBA and BN हृदयरोग तज्ञ and गुडघात तज्ञ and फुफ्फुस तज्ञ लय तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत गुप्तरोग तज्ञ. गुप्त रोग तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. हे नाही आले. एक वाक्य नीट आहे का? प्रत्येक वाक्याला ओवी आहे, मग सोडायची नाही, मग मजा राहत नाही. 3 ओव्या क्लिअर केल्यात. आता संपत्ती गुरुजींसाठी ओवी बर का. संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची वस्ती आहे. आता मला उलट सांगायचंय, संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही. नाही, पैसा आला ऊत आला, कापूस इकला पेला, तुरी इकली मुतला. परत ऐका, संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आलेच तर 10व्या अध्यायाचं म्हणणं आहे ती देवाची वस्ती आहे. इथं संपत्ती आहे, दया. संपत्ती आहे, पैशावाले लय आहेत, ऊत आला पैशाला ऊत. आणि जेवढे श्रीमंत लोक आहेत तुम्ही जा त्यांच्या घरात, जा, नका लक्ष देऊ. कोटीच्या गाड्या आहेत काही लोकांना फिरायला. कोटी 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 म्हणजे 100 लाख. पण महाराष्ट्रातला कोणताही श्रीमंत माणूस मला गाडीतून उतरताना हसताना दाखवा.
हसत नाही. त्याच्या मागून पुढून कॅमेरा लावा, हसत नाही. हसत नाही. तो कण तो इथं सारखा माणूस हसत. हे श्रीमंत आहेत ना, यांचं लय अवघड आहे. हसत नाही ते. नाही नाही, हसत नाही, हसत नाही. तुम्ही महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-4 जण आहेत. तुमचं वाटूलच होणार. तुम्ही गण लावा किती बी. कोटीचे लोक काढत काय, कोटीचे, आणि ते आम्हाला विचारितात, महाराज महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्याच घराचा बोंग्या झाला, तुझ्या घराचं काय. पण आपल्याला वाटतं पाया पडायचे 5,000-10,000 मिळतील, चला. आणि बंगल्यात गेलं, 5 कोटीचा नुसता बंगला. त्याचा बंगला, तो झुंबर आहे ना, लाईटीचा झुंबर, तोच नुसता 2.5 कोटीचा. फ्रीज, अख्ख्या गावाची देशी दारू बसल एवढं फ्रीज आहे. टीव्ही, तिकडे नका लक्ष. बोंग्याला आवाज सोड. टीव्ही, अख्खं गाव दिसल. बायको सोन्यानं वाकेल. आणि सोफा सेट असे आहे त्यांच्या घरात, जर खाली बसला माणूस डायरेक्ट तळाला जातो. आणि ते आम्हाला म्हणतात, महाराज हे सगळं आपलं आहे. पण काय करता महाराज, एकच पोरग आहे, सारखं पेत आहे. काय करता महाराज, एकच मुलगी आहे. हे बॉक्सचं तोंड तिकडे करे, येईल ते बॉक्स बंद आहे समजत. ते मशीन मधून भोंग्यांना आवाज सोड. हा, मशीन मधून सोड. आला आला आला. लई धार्मिकपणाचा अवसर नका आणू. हे बंगरे पटकन गेलं बॉम्बाला सगळं. एकच मुलगी आहे, 15 दिवस झाली पळून गेली ती. एक वाक्य ध्यानात ठेवा, आतापर्यंत ह्या देशात गरिबाचीच मुलं मोठी झालीत. तुम्ही अभ्यास करा. कोणत्या कीर्तनकाराचं पोरग मिलिटरीत आहे, कोणत्या प्राध्यापकाचं पोरग मिलिटरीत आहे, कोणत्या डॉक्टरचं पोरग मिलिटरीत आहे, कोणत्या पुढाऱ्याचं पोरग मिलिटरीत आहे. आतापर्यंत हा देश फक्त दोघांनी सांभाळला, एक शेतकरी आणि 2 गरीब. भांडे घासणाऱ्याचा मुलगा मिलिटरीत आहे, काही काही आया अशा आहेत, एकच मुलगा आहे तरी मिलिटरीत आहे. अभ्यास करा. होमगार्ड, पोलीस, PI, API सगळे शेतकऱ्याची पोर आहेत. फौजी, कमांडो कोणाची पोर आहेत, शेतकऱ्याची. आणि हे एक शेतकऱ्याचंच पोरग आहे, पण ह्या परिसरातलं आहे. आणि मग संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही. पण आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय नाही. 2 वाव्या संपल्या, अभंगाला सुरुवात. तुम्ही म्हणाल मग आतापर्यंत चाललं काय होत. वाव्या क्लिअर झालं की मग मजा येते. चला आता फक्त तुम्हाला बोलायचंय. प्रश्न माझा आहे, उत्तर चालू कर की बाबू. ये इथलं साऊंड बंद आहे, तिथले साऊंड बंद आहे. विठाला झालं चालू. आता चला आता बोलायचं सुरुवात झाली बरं का. आता 100वा गुरुजींचा होणार, याच्यात शंका नाही. आणि आता बऱ्या बस आहे बरं, जा पटकन, लांब जाय.
चला सुरुवात आता. वारकरी गंधबिन लावणारे सगळे इकडे लक्ष द्या. देवाला 2 मुली आहेत. किती? 2. लय बारीक आहे का बरं का, घुसलो या अभंगात आता. देवाला 2 मुली आहेत. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भूपाळी. पहिली मुलगी विरहिणी, दुसरी मुलगी गेलं बॉम्बाला भूपाळी. तुम्ही आजारी आहे का? भूपाळी. आता महिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला आहे. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? पाच मिनिटं थांबवतो मी. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय मजा? हे गाडी बंगला हे काय? बायको करणं काय पराक्रम आहे? हॅलो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं? तू एकटाच नर आहे का अख्ख्या गावात? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं. पोरग पालत पडायला लागलं का टेटसला, पर उताना पडायला लागलं का टेटसला, पर दात वाचवायला लागलं का टेटसला. पोरग तुला हाणताना टेटसला ठेवी. परत ऐका, गाडी घेणं, बंगला बांधणं, भजन करणं हा पराक्रम आहे. आणि त्या पहिल्या मुलीचं नाव आहे विरहिणी. आणि आज कीर्तनाला विरहिणी आपल्याला पाहिजे नाही, कारण अभंग आहे भूपाळीचा. आता दुसरी जी मुलगी आहे तिचं नाव आहे गेलं बॉम्बल भूपाळी. आता महिला मंडळ, नवरा खर्च खास आहे आणि सासू सासरे खराब आहेत, तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं, कारण तुम्हाला माहिती आहे सासू सासरे कधीतरी उलाटणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तो आपल्या शब्दाच्या पुढं जात नाही. आणि अजून तर गेला, आणि आता 2-4 महिन्यापासून तो अजिबात जात नाही. चला, आता तिचं नाव आहे भूपाळी. आता भूपाळीचा अर्थ ऐकायचा. पहिली मुलगी विरहिणी, दुसरी मुलगी गेलं बांबलं भूपाळी. आता भूपाळीचा अर्थ ऐका. भजनांसाठी, टाळकऱ्यांसाठी भूपाळी. भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा, पृथ्वीचं पालन पोषण करणाऱ्याचं भजन म्हणजे भूपाळी. दुसरं शब्द आहे भूप आली. भूप म्हणजे राजा, आली म्हणजे प्रजा. राजानं प्रजेनं राजा प्रसन्न करण्यासाठी केलेलं भजन म्हणजे भूपाळी. आणि तिसरा अर्थ आहे भूपाळी. याचा अर्थ असा आहे, मालकंस, चंद्रकंस, तुडी, भैरव, आयर भैरव, कलावती हे राग आहेत. त्याच्यातला भूप एक राग आहे. राग सारे संपले. आता ती पोरगी ह्या गावात जन्माला आली. हे कोणतं गाव आहे? शरीर. कोणतं गाव आहे? शरीर. आणि शरीर गावात पोरगी लग्नाला आली. पुरीचं नाव आहे, लई नाव आहेत पुढं. आता पुरीचं नाव आहे गेलं बांबला भूपाळी. आणि ती आली वयात. आता पुरीनो, पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा. ज्या घरात बाप देईल त्याच घरात पुरीनं नांदायचं असा नियम होता. आता पोरगी ज्याला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावई म्हणून लोखंडी घ्यायचं. आपल्या जावई होण्याची त्याची लायकी नाही. पण आपल्या पोरीनं झक मारल्यामुळं तो कुठं करायची वेळ आली. कारण मुलींमध्ये कधी एक गुण आहे,
कोणती पोरगी घ्या अख्ख्या जगात, पोरगी प्रेम करताना विद्वान पोरावर कधीच करणार नाही. अख्ख्या जगात असं घडणार नाही. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी, एकदम दरिद्री. काम काय करतोय? इरीवरच्या मोटरी चोरीतोय, किबली चोरीतो लोकांच्या किबली. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय. काय नटबा तिच्या डोळ्यात. आता ही पोरगी लग्नाला आली. कोण? भुपाळी. हा आता फिट बसलं. भुपाळी. आणि ती आली वयात. मोबाईल बंद करे. वयात. आता तिला नवरदेव पाहिसा. जबाबदारी कोणची? बापाची. तिचा बापच पांडुरंग आहे. याचा बाप पांडुरंग आहे. त्याला पोरगी द्यायचं ठरवलं, पण बाहेर द्यायची नाही. गावातल्या गावात, ह्याच गावात पोरगी द्यायची. ह्याच. आणि ह्या गावात त्यांनी नवरदेव पाहिला. त्या नवरदेवाचं नाव आहे काम. डोकं खाजवा. नवरी बोंबाल भुपाळी आणि नवरा काम. आणि शरीरात काम तयार झाला का किती विद्वान माणूस सुद्धा फेल जातो. काम येतो. अशा बोलायच्या गोष्टी नाही. एखाद्या म्हाताऱ्या माणसानं बायको केली, काही गैर नाही. त्याला लोक हसतात, मूर्ख आहेत ते. म्हाताऱ्या माणसाला मोकळ्या मनानं बायको करू द्या. ते फक्त वयानं दमलंय, मनानं खंबीर होऊन जाऊ द्या. तुम्ही म्हणाल का? त्याला 7 कारण ऐका. किती? 7. 1. कामाला वय नाही. कामाला वय नाही. 2. कामाला जात नाही. 3. कामाला नातं नाही. 4. कामाला शील नाही. 5. कामाला कुल नाही. 6. कामाला काळवेळ नाही. आणि 7. कामाला लाज नाही. डोकंच बंद झालं तुमचं. काम आहे. आणि पोरं नीट आहे का? तरुण पोरं काम कसा तयार होतो सांगूनच टाकतो. शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. आणि डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काही करू शकत नाही. म्हणून ते पाप मनाक पाठवलं जातं. आणि मन काय करतं? मनही काय करीत नाही. त्याच्यात काय ताकद आहे? मन काय करतं? या 10 इंद्रियांना खवळून देतं. आणि इंद्रिय माणसाचे खवळले का काही घडू शकतं. हा किंवा नाही. तुम्ही काहीच बोला. इंद्रिय आहेत ते. हो. काम येतो. कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. आणि त्याच कामानं पहिली धडक शंकराला मारली. धडक मारिली शंकरा. धडक मारिली शंकरा. धडक मारिली शंकरा.
आमचा एक वादक बसू द्या, एक बसू द्या, कुणी कोणतरी बसू, कुणी काय बसा, तू नाराज नको, नाही तर मग तूच वाजव, हात फिरव, सोबदारांना जाऊ दे, बसू द्या तिथं जायचं. दोघे विकले धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा, मारिली शंकरा, किल ब्रह्म समाधिरा, किल ब्रह्म समाधिरा, चंद्र सितारा, नवरी आहे भूपाळी, नवरा आहे काम, आणि काम काम आहे तो. उगाच आपलं काही लोक म्हणतात मला संन्याशीरा असे विषय, कलियुग आहे. त्यांच्या डोक्यात आला असं संन्याशीरा असं, ते खटका काढून नका, बायको करा. म्हातारपणी येडावानी करण्यापेक्षा बायको गेलेली बरं. तुम्ही म्हणाल का हे कलियुग आहे, हे असं चालत नाही. इथं कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही, ती विधेयक म्हातारी येतील जातच नाही, आणि म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देव दे, तुला हवी तिकडं. अभ्यास करा पहिला, काम. नवरी गेला बॉम्बात, भूपाळी नवरा काम, आणि त्या काम नवऱ्याची त्या काम नावाच्या नवऱ्याची आई हिची कोण होईल? सासू. सासू, आणि त्या सासूचं नाव आहे वासना. वासना वडाला गाई गड्यानो, वासना वडाला गाई, वासना वडाला गाई गड्यानो, वासना वडाला नवरी आहे भूपाळी, नवरा आहे. बस फिट बसलं की असं मापात कळलं पाहिजे. सासू वासना, आणि पाया पडून सांगतो सगळ्या जगाच्या वासना फिरल्यात. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही. पागलपणा करू नका. काही पोर म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम
काही करीत नाही, ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. आणि हा म्हणतो तिने मला शब्द दिलता, हे बायका पोर मित्र ही सगळी भामट्याची टोळी आहे. काही लोक म्हणतात माझी 5 वाजता लोक वाट पाहतात, तू पाजितो म्हणून पाजायचं बंद कर, तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. आता हे उगाच माझं मशीन चांगलंय म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले तार खाबान. लोक म्हणणार हवा जायला लागली उरफाट बोलायला लागलं बांध. व्हावी वाटूचे ना तुका म्हणेसाठी गुन्हा, तुका म्हणेसाठी गुन्हा, तुका म्हणेसाठी गुन्हा. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. आता मी 30 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो, थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. माझ्या आयुष्यात माझा एकच गुन्हा आहे, एब्र्या मी फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला नाही. आणि ह्या जगात जो खरा बोलेल तो सकाळी नसेल. खरा बोलला त्याचा गेम. या जगात तुम्ही फक्त दुसऱ्याची लाल करीत राहा, तुमचं कल्याण होणार. फक्त लाल करायची, आपली पिवळी झाली तरी चालेल, पण दुसऱ्याची लाल करीत राहा. पण आपलं रक्त हे छत्रपतीचं रक्त आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुट साठून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. भीक मागायची वेळ आली तरी चालेल. आणि पाया पडून सांगतो गुरुजींच्या वाढदिवसाला, तुमचा खिस्सा जोपर्यंत गरम आहे आणि तुमच्या अंगात ताकद आहे तोपर्यंत हे जग सत्य आहे. ज्या दिवशी तुमचा खिस्सा रिकामा, जग तुमचा दुश्मन. कोण प्रियशी? कोण प्रियशी? कोण प्रियकर? कोणती बाई नवऱ्यासाठी मेली? कोणता प्रियकर प्रियशीसाठी फाशी घेतोय? हे प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड आहेत. या जगात फक्त संत ग्रंथच खरे. आणि त्या नवऱ्याचं नाव आहे काम, आणि सासूचं नाव आहे वासना. आणि तिचा नवरा म्हणजे हिचा कोण होईल? सासरा. आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ झालाय. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणेल, मी महाराज आहे, तू चक्रम आहे. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तू येणार, तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले बावळ्या. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावानं 13 लाखाला. तुला अक्कल कुठे आहे? काय नाही, कायच काय आलंय? हो, दंभ आहे. आणि सगळे राजकारणी कार्यकर्ते ध्यानात ठेवा. कार्यकर्ते जरा बारीक ऐका. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. गावातला एकही पुढारी शाळेकडे पाहत नाही. कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यानं मला त्याच्या गावातल्या शाळेचं पद सांगावा. फक्त याची त्याची जिरवाया ग्रामपंचायत घ्यायची. आणि 2दा शाळेत जायचं वर्षातून, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 15 ऑगस्टला तर असे कपडे घालून जातो जसे काय यानं जिरच हुसकून लावले. पोरांच्या गोळ्या खातो आणि 4थीच्या पोरांना इंग्रजांच्या गप्पा सांगतो. आणि पोरांना म्हणतो, मुलांनो इंग्रजांनी देश धुतला. पोरं म्हणले धुतला, पण तू इतका नाही धुतला. धुतला घे, पण तो घरकुला सगळं गाव धुतला. आजपासून जाऊ दे,
एक शिक्षक ते एक उद्योगपतीपर्यंत माणूस गेला. त्यांच्या वाढदिवसाला आजपासून एक संकल्प आहे, सगळ्या पुढाऱ्यांनी गावातल्या आठवड्यातून एकदा तरी शाळेत गेलं पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? महाराज, गावात काही गोष्टी नाही झाल्या तरी चालतील, पण शाळा मंदिरं झाली पाहिजेत. आणि आज जर पिढी शिकली नाही, आज तुम्ही मी सगळे झेडपीच्या शाळेत तयार झालोय आणि आजही सगळे उच्च पदावर लोक झेडपीचे आहेत. क्लास 1 UPSC MPSC झेडपीच्या शाळेत तयार झालो. या गाव पुढाऱ्यांनी गटातटात शाळा गुतावल्यामुळं यांचं लक्षच नाही शाळेकडे. आठवड्यातून एकदा शाळेतच गेलं पाहिजे. मी तर हे म्हणेल, शाळा मंदिर बनवा, नाही तर अजून 10 वर्षांना असा काळ येईल. हे इंद्रिकाचं कीर्तन आहे. हे काल खरं, आज खरं. मी 31 वर्षापासून कीर्तनात बोंबलतोय. मजूर गाडी येईन आला, मी बोंबलत होतो. मजूर बागायतदाराला यदाने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो. मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो. मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यात जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. आणि मी बोंबलत होतो, पोरगी बापाला लग्नाचा लोट होणार नाही. आणि मी बोंबलत होतो, पैसे देऊन बायको मिळणार नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे, पण इतका वाक्य खरंय का खोटंय बोला. एक वाक्य खोटं नाही. आणि आत्ताही तुम्हाला गुरुजींच्या वाढदिवसाला 5 गोष्टी सांगतो. एक, यांचे कारखाने आहेत, बारीक आहे का, अजून 5 वर्ष नाही शेतकऱ्याला ऊस तोडून द्यावा लागेल. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही, हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढेकळात, पुरा अगोदरच काळा, पण रुपड्या नाही मिळाला. त्याचं कारण आहे का? 5 वर्षात 5 गोष्टी घडतील. एक, जमीन राहणार नाही. सगळे घर विभक्त निघणार. 2 एकर वाल्याला 2 पोरे, 1 एकर, 1 एकर वाल्याला 2 आहे, 20-20 गुंठे कोंबड्या घालायच्या पुढं. आज 5 गावं मिळून एखादं घरी एकत्र आहे. कारण आता काळ असा आहे, नवी नवरी जी घरात येते ती ऍडजस्ट करायला तयार नाही. तिला घेणं नाही. तिला क्लासेस तिच्या आईचे आहेत. आणि तिच्या आईनं असे स्टँडर्ड क्लास काढलेत का तिची आई डायरेक्ट म्हणते जास्त काम करायचं नाही. एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. पाहुणा कांदे वाटण तरी पोट भरीन अशा सांगणाऱ्या माया पुढे बसल्यात. आत्ता नाव सगळं सांगत 100 फोन करते पोरीला येळभर 100. काम नाही का तुला काही? काम नाही. मग आपली पोरगी लय लाडकी आहे तर दुसऱ्याच्या घरी यायची का? आला सासऱ्याचे कपडे धुवू नको, सासूचे कपडे धुवू नको, फक्त बैलाची ठेपठुई. खरंय का खोटंय बोला. पोरीला फोन करायची आईला गरज काय? सारखे थोबाड वासून तेच त्याच्यामुळं जमीन राहणार नाही. 2,
डोंगर राहणार नाही, नोकरी मिळणार नाही आणि बायको कधीच मिळणार नाही. आता हे लग्न न झालेले पोर आहे ना, तुमचा विषय मिटला. तुम्ही फक्त सर्च करायचा. आता तुम्ही सर्च करूनच दिवस काढायचा. सर्च काय करायचं रे? गुगल. बायको नाही तुम्हाला आता. संपला विषय तुमचा आता. खरंय का खोटं बोला? येईल रे, विक्षेप न करू. आणि हे मी बोंबलत होतो. कीर्तन आपलं आत बाहेर नाही जात, आत जात आहे. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून गेले. बोला तुमचं काय मत आहे? 10% लोक शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेत. इथे 2-4 जण. तुमच्या बापाने पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 रुपये? जमिनी जाती नालायक हो, जमिनी. त्या गेली त्याची. खरंय का खोटंय बोला? खरंय का खोटंय? विक्षेप न करू रे बाबा. काय होतं, ऐकणाराचा मूड खराब होतो. आज वाईट वाटेल तुम्हाला, माझी तुमची वाटलं तर पहिली शेवटची गाठ समजा. परत माझं तोंड पाहू नका, मी खरं बोलणारा माणूस आहे. आज वाईट दिवस याच्यावर आलेत महाराज. एका शिक्षकाचा वाढदिवस आहे. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये गेले. 40% पोरं शेअर मार्केटमध्ये गेले. शेअर मार्केटमध्ये गेले. त्याच्या पुढचं जर तुम्ही ऐकलं तर वाईट वाटेल तुम्हाला. आज बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. बाप बापावर कर्ज नाही आहे, पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, यानं गेम खेळायला सुरुवात केली. 4,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान विकलं, खताचं दुकान विकलं, औषधाचं दुकान. मी शून्याचा सरांसारखा, मी शेतकऱ्याचा गरिबीतूनच मोठा झालोय. मी मोठा त्यांच्या इतका नाही, पण तर येते. त्याच्या पुढचं ऐकल्यावर तुमचं डोकं बंद होईल. हे खरंय का खोटंय बोला? आणि पुढे सांगतो, आता 10 मिनिटं कीर्तन थांबवतो मी. तुम्ही माझ्या पुढे फक्त 100 पोरं उभी करा. 40% पोरं मोबाईलला गेले, 40% शेअर मार्केटला गेले. आणि 10 मिनिटं मी तुम्हाला कीर्तन थांबवतो. तुम्ही माझ्या पुढे फक्त 100 पोरं उभी करा. आवाज नाही म्हणून आवाज द्या. किती बॉक्सला आवाज द्या. आवाज बंद आहे, बंद आहे. ते तुमचं तुम्ही पहा, आपलं काय म्हणणं नाही. हा, मी तुला सांगतो, तुझा घोडा खातो. तुम्ही ते दोघं पहा. तुम्ही म्हणाल तू कोण लागून गेला माझ्या सिस्टीमला नाव ठेवणारा भाऊ. तुमचं तुम्ही पहा. ते कुठेतरी बॉक्सचा आवाज कमी येतोय. ते पहा, ते तुमचं तुम्ही पहा. आमची लिंक तोड नका. बास, ते ऐकणाऱ्याचा मूड खराब होतो. बास, पाया पडतो भाऊ तुमचं. आता आत गेलोय कीर्तन लोकांच्या. महाराज, 40% पोरं शेअर मार्केटमध्ये गेलेत, 40% पोरं मोबाईल मध्ये गेलेत. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का बोला? पण त्याच्या पुढचं ऐकल्यावर तुमचं डोकं बंद होईल. 100 पोरं तुम्ही माझ्या पुढे आता उभे करा. तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो मी. 93 दारू न पिणं हा कमीपणा झालाय. दारू हसण्यावारी गोष्टी ठेवू नका. या 4 वर्षात बापाला खांदा दिलाय पोराला. बाप जिवंत आहे, मुलगा गेला हो गेला.
गेला मुलगा. आज बाप मुलाच्या अंत्यविधीला आहे, आई मुलाच्या अंत्यविधीला आहे. अरे पाप केलं का आईनं? पाप. मुलानं जायचं आणि आईनं जगायचं, मुलानं जायचं आणि बापानं जगायचं. या 4 वर्षात एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानली पोरं उडी हाणतात. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहित त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात, आई अरे माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात का? आणि तेच प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोरं विचारतात, आई आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं ग? सांग आई सांग. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटवला माझा बाप, पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग शाळेत जातात, पोरांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला म्हणून मी खेळत नाही. ती शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येत आणि आईला सांगत, आई मेलाय माझा बाप. या 4 वर्षात 3रीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. या 4 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलंच महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला बोलवायचं नाही, त्याला म्हणा होतं तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. हो, कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. इतकी नालायक आवलं ते दारुड्यांची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत, भांडे विकून. लुगडे विकले ह्या नालायकांनी बायकांचे. दळायला गेला दळणं शिकलं. अभ्यास करा. आणि याला 3च कारण जबाबदार आहेत. 1 दारू, 2 जुगार आणि 3 मोबाईलचा गैरवापर. कोणाला पोरी देतात? यांना पोरी देतात. तुम्हाला इथं बायको देतो मी आता, फक्त तुमच्याकडे काय आहे एवढं मला सांगा. अरे मिश्या फुटल्या नाही ना आलाय गो तुम्हाला. मिश्या कोटी रुपये येतो तू दरिद्री. अंडरपॅन्ट आहे का तुला? अंडरपॅन्ट तुला अंडरपॅन्ट बाप घेतोय आणि तू 90 आणतोय. 4 जण फुल पेले, टाईट झाले आणि मोटरसायकल बसले. 4थं कुठं बसल? कॅरेजवर टांगड्या फाकेल. धडाकलं पडलं, दोन्ही बॉल सटकले आणि मी आलो. त्याच्या दाव्याला इंद्रिकडचं प्रवचन ठुलं. काय वांग सांगू का मी दाव्याला? प्रवचनाला ओवी नको का? बॉल सटकल्याची ओवी कुठं आहे? काय चित्र आहे? वस्तुस्थिती खरी का खोटी? मला मी लोक गोत्यात का म्हणून येतो माहिती का? मी खरं बोलतो. मी 5 वर्ष कीर्तनात बोंबलतोय, शाळेतले मोबाईल बंद करा, शिक्षकाचे मोबाईल बंद करा. तर यांनी क्लिपा टाकू टाकू मला आरोपी केलं. मी खरं बोलल्याची फळं लई भोगली महाराज आयुष्यात. लई. रोज नवल फळं निसतो मी रोज. आज शिळीला बोलला आणि उद्या बोकड्याला बोलला. लई दिवस वाईट काढले मी खरं बोलल्यामुळं. माझ्या जागेवर दुसरा मेलाच असता, पण मी निर्लज्ज असल्यामुळं आहे.
आणि आता कशी काय शाळेला कॅमेरे बसवले? आता सगळ्या शाळेला CCTV कॅमेरे बसवले, सुट्ट्या लागल्या. पोरं आले उंदराणी वायरी खाल्या, कॅमेरा बंद. अरे बोंबलतोय आम्ही. वस्तुस्थिती खरी का खोटी? मग काय नाही. आता हे शेतकरी वर्ग आहे, काही झालं का आत्महत्या, काही झालं का आत्महत्या. अहो तुम्हाला माहिती नाही महाराज, मुळात शेतकऱ्यावर कर्जच नाहीये. 3 लाख आणि 2 लाख कुठं कर्ज आहे का? 5 लाख 10 लाख. रे मोठमोठे लोक आहेत, कोटीनं कर्ज आहे. 100 कोटी 500 कोटी तरी भारीतला ब्रँड पिऊन झोपा द्या. तुम्ही का आत्महत्या करणे? बावळट नाही तरी ते स्टँडर्ड पेतात. रिलॅक्स, टेन्शन फ्री. नवरा घरून आल्या बरोबर बायको फ्रीज उघडते. तुम्हाला टेन्शन असतो आणि एकदा तुम्ही पिऊन उताने पडले ना, आणि मग त्याची बायको म्हणते एकदा ते येऊन पडले ना, टेन्शन नाही. लई वकत ग, लई वकत, लई थुकत ग, लई थुकत. पण एक बरं आहे बाई, तहान लागली का वकरीच चाटीत. हे मोठ्या लोकांवर लई कर्ज आहे महाराज. अरे तुम्हाला दिसती नाही, शेतकऱ्यानं कधीच कर्जानं आत्महत्या करू नये. कारण 3 आणि 4 लाख म्हणजे कर्ज आहे का? इथं 500 कोटी. ती कोटी म्हणजे चुन्याची पुडी आहे त्यांची. 1000 कोटी. हो, तुम्हाला माहित नाही त्यांचे कर्ज. त्यांच्या सगळ्या बँकेच्या जर नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. त्यांच्याकडे काय, त्यांचा ट्रॅक्टर बँकेनं ओढून नेला तर ते म्हणते पाहुण्याचा नांगरा गेला. आता पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो, त्याची का मुतारी नांगरितो का? चाललं. आणि शेतकऱ्यावर कर्ज होण्याचं कारण काय? मी स्वतः शेतकरी आहे. एक तर उत्पन्न झालंय कमी, भाव नाही राहिला खात्रीशीर, आणि कष्टाच्या तुलनेत उत्पन्न निघत नाही. आणि शेतकऱ्याच्या घरात मेन अडचण काय झाली? काम करणारेच कमी झाले. शेतकऱ्याचं घर म्हणजे पुढारी झालाय सगळा. बाप कार्यकर्ता, पोऱ्या युवक कार्यकर्ता, आणि बायको बचत गटाचा अध्यक्ष, आणि अख्ख्या वावरात गवात, आणि बाप नुसता बांधावर. काय गवत आहे? अरे मग येळा घेणं आलाय का काप? त्याचं शिंगरू. शेतीला नियोजन नाही. $100 टन ऊस निघत होता एकरी. आता टन ऊस आलाय 40 एकरी 30. तुम्ही कोणता लावता? 265 का 1000? 265 बरं आहे. खोडवा चांगला आहे त्याचा. नाही 265 चांगला आहे. हे बाकी ते कृष्णा विष्णा ते अवघड काम आहे. एकदा येतो परत फुटतच नाही ते. मी स्वतः शेतकरी आहे आणि शेतीला सरांसमोर सांगतो, शेतीला जॉईंट व्यवसाय पाहिजे तर शेती वाचेल. गारीगारी का कुल्फी का हे याच्यावर नाही जमणार महाराज. काही आपलं बरळायचं हे काय. शेतकऱ्याला काय झालंय? पैसे आले का ते कळ काढीत नाही. कोटीचं लग्न, जमीन इकून लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला काय असं नेम आहे का बँड लावलं टपाटपा होते असं थोडं? कशातही खर्च, कशातही खर्च. आता हे मी मोबाईल वापरीत नाही, मोबाईल नाही वापरीत मी. आपली परिस्थिती नाही.
मला मोबाईल नाही त्यामुळे मी सुखी आहे. मोबाईल नाही वापरत नाही नाही काय आपल्याला व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही. उलटे माझ्या युट्यूबवर लोक श्रीमंत झाले माझा कार्यक्रम झाला. माझ्या क्लिपा टाकून मला आरोपी केलं. मोबाईल बंद करणं ते आता 100 वेळा सांगितलं ना तुला. कशात खर्च काय लग्न आहेत आपल्या महाराज काय नवरी सजित्यात लग्नात. अगं बाई 5 मिनिटाचं लग्न आहे पण आयुष्यभर तोच नवरदेव आहे. पण त्याच्या पुढे एवढं तुला सजून जायचं काय काम. काय मेकअप करतात नवरी नवरदेवाला ओळखू येईन दुसऱ्या दिवशी. त्याला वाटलं मग तो म्हणतो मला वाटलं कलवरी आहे. काय नवरी काय सजित्यात नवरी. इथवर मेहंदी इथवर हिरव्या बांगड्या इथल्या फटीत चमकी इथं चमकी इथं चमकी इथं चमकी इथं खाचत चमकी डोळ्यांना कलर लिपस्टिक केसाला असा फुगा एक बट गालावर. हे तर मग आखे केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय. आणि नव्या नवरीचं बोलणं पहा किती सिस्टमॅटिक असतंय. कोणत्या कॉलेजला होती कोणाला माहिती. एव्हा एव्हा तेव्हा केव्हा कशावर टिंब देती चक्रमची ती. एव्हा तेव्हा केव्हा अय्या एव्हा तेव्हा केव्हा अय्या वाव. कुळवर आलतो. सासू आहे वासना सासरा आहे दंब नवरा आहे काम आणि नवरी आहे भूपाळी. इथं आपण 32 मिनिटापूर्वी होतो. आता त्या नवऱ्याला 4 बहिणी आहेत. मग ह्या कोण झाल्या तिच्या नंदा. त्या नंदांची नावं ऐका. आशा इच्छा तृष्णा आणि कल्पना. तिला 6 दीर आहेत. त्या 6 दीरांची नावं ऐका. क्रोध लोभ मद मत्सर आणि अहंकार. आणि ती नवरी ह्या गावात नांदते. आता आपल्याकडं हे मोबाईलचे दुष्परिणाम नाही झाले. आता कीर्तनांना काय झालंय कुणी येतं आणि ते कीर्तन ऑनलाईन आपलं याला जोडून देतं लाईव्ह. अरे डोक्याचा भाग आहे का तुम्हाला. लाईव्ह मुळे कीर्तनाला लोक कमी येत आहे. लोक पडल्या घरी ऐकत आहे. आता एवढी लोक गुरुजींना सभेला आणायला 5 कोटी रुपये लागले असते आणि यांना गप बसवायला 1000 पोलीस लागले असते. मग आता मलाच गुरुजींना 2-4 लाख द्यायला काय हरकत आहे बा. बरं पार्टी काय दुबळी नाही. त्यांनी उलट म्हणलं पाहिजे चला इंदुरीकर आपला माणूस आहे गरीबाला देऊन टाका. माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा कारण आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. नाही हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. आता तरी पुढे हाती उभे भेटा. 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 नका करुणाच्या आयुष्याचा सकराच्या पायामध्ये दंडवता. सकराच्या पायामध्ये दंडवता.
नुसती कीर्तन ऐकू नका. आमची कीर्तनाचं घरी गेल्यावर थोडं चिंतन करा. आज शून्यातून मोठ्या झालेल्या माणसाच्या वाढदिवसाला मी 4 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तरुण पोरांनो, तुमच्या पाया पडतो, माझं ऐकाल का? तुम्ही हे दंगली, मोर्चे आणि आंदोलन या लफड्यात पडू नका. तुमचं काय मत आहे? नका. तुम्हाला माहिती म्हणून सांगू का पुढे जाऊ? सांगू का नको? पोरांनो, लोकांच्या मोबाईलमध्ये कॅमेरे, पेनात कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही टपरी पेटवताना दिसले तर तुमच्या माहिती म्हणून सांगतो पोरांनो, 10 वर्ष शिक्षा आहे. आणि आतापर्यंत आत गेलेले सगळे गरीबाचेच आहेत, मोठ्याचे कधीच जात नाही. काहीच बोला. आता त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. पोरांनो, हे केस कमी आहेत माझ्या अंगाशी. एवढी गावं पाहिलीत मी. माझे इतकी तर कीर्तन कोणी केली नाही महाराष्ट्रात. एका जन्मात, 5 जन्मात कोणाला होणार नाही. मी एका जन्मात काढून टाकली. अजून 2 वर्ष आयुष्य आहे. महाराज, आज पोलीस लोक सांगतील कोणतंही काम करायला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. दाखला जर तुमचा चुकीचा मिळाला, तुमची जिंदगी संपल हे ध्यानात ठेवा. उद्या तुम्ही 5 किलोमीटर पळाले, पोलीस मध्ये जायचंय, छाती भरली, दाखला मिळाला नाही, संपला विषय. उद्या मिलिटरीत जायचंय, उद्या खताचं दुकान टाकायचंय, औषधाचं दुकान टाकायचंय. शेतकऱ्याच्या पोराला धंद्याशिवाय पर्याय नाही. शेतीत काही निघत नाही. 18 महिने पाणी भरा, पहाटे उठून गायला खायला घाला, काही नाही. सावध व्हा. तुम्ही या लफड्यात पडू नका. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. आणि जर तुम्हाला एखादा म्हटला का तुमचं धर्मावर प्रेम नाही का, तर आमचा धर्म हृदयात आहे, तुमचा धर्म माईकवर आहे. तुम्ही फक्त लोकांना दाखवायला धर्माच्या गप्पा आणत्या. उद्या एका गरीबाच्या पोराचा जर गेम झाला तर त्याचं घर बसल. लोकांना काय, लोक सीझन पुरतं वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना काय तुमचं घेणं? आता 2029 पर्यंत तुमची काय गरज आहे? लोकांना काय घेणं आहे? राहत काही काय लोकांना घेणं? आता समजा कीर्तन संपल्या, आज मी मेलो, समजा, मरणार नाही, मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? एक हे इंद्रिकडचे वाक्य आहेत, ती कधीच खोटे नाही. आयुष्यात पोरांनो, ह्या लफड्यात पडू नका. एक गरीबीतला माणूस एवढा मोठा झाला, शेतकऱ्याच्या गळ्यातला ताईत झाला, तरुण पोरांचे बिचाऱ्यांचे संसार उभे राहिले. याला एकमेव कारण आहे, तुम्ही ह्या लोकांच्या नादी लागू नका, तुम्ही दंगलीत पडू नका. तुमचं काय मत आहे? तुम्हाला फायनल सांगू, अंगातली ताकद जपून वापरा. माऱ्या करायला, टपऱ्या पेटवायला, दंगली करायला, येळभर बोंबलत हिंडायला वापरू नका. अंगातली ताकद धर्मासाठी वापरा. अंगातली ताकद गायीच्या सेवेसाठी वापरा. आणि अंगातली ताकद या माणसासारखी सर्वसामान्य जनतेसाठी वापरा. वाक्य परत ऐका, अंगातली ताकद जपून वापरा. दुसऱ्याच्या लग्नात नाचायचं? आपण भिकारी आहेत का? आपण भिकारी आहे तू? नाव ऐकावाने दुसऱ्याच्या लग्नात नाचतो आणि तू नवरदेव 20 रुपये टाकतोय आपल्यावर. 20 रुपये. बरं, ते आपल्याला नाही, बँडवाल्याला देतोय. याचा वापर चांग अंगातली ताकद जपून वापरा. 2, खिशातला पैसा जपून वापरा. सर तुम्हाला सांगतो, 60% लोक
संध्याकाळी घरी जेवत नाहीत. रोट्या, हान रोट्या, 22 रोट्या हल्ल्या एकानं 22. अहो ते घरी गेलं बाथरूम मधून बाहेरच येईल. अख्ख्या रात फॅन लावलं तरी वाद जाईना घरातून. मग तुम्हाला कॅन्सर, तुम्हाला कॅन्सर, तुम्हाला अटॅक येण्याचे हेच कारण आहे. शिक्षक लोकांनी नाही का कोणी असले प्राध्यापक प्राचार्य बिचारे आणि डॉक्टरही असले तर त्यांनी ऐका, अटॅक हा रोग नाही. उगाच लोक नादी लाईत बसू नका. 3 महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅबटा घेतो मिळतो का आवता घेतो. परत ऐका, अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. बोला तुमचं काय मत आहे. आणि अटॅक काय येतो सांगू का? सांगू का पुढे जाऊ? सांगू. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. वन हार्ट हॅज ए 4 parts. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. In blood, 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood, hemoglobin is present. That is why blood has a red color. When the thinking is high, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला औषध नाही. इट हॅज अ नॉट अ टॅबलेट, नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जागेवर विसरा. हो, परत तुम्हाला कधीच अटॅक येणार नाही. आता माझं कीर्तन ऐकून गेले ना, तुम्हाला अटॅकच येणार नाही. फ्रेश झाले तुम्ही आज, फ्रेश. घरी गेले एकटे हसणार तुम्ही आता. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का ना त्या पण हसत नाही. काय मुळ्या त्याचा खोम दुख होतो का हसत. नवरी आहे भोपाळी, नवरा आहे काम, सासू आहे वासना, सासरा आहे दंभ, नांदा आहे 4 आणि दीर आहे 6. आता काय करा? काम नावाचा नवरा भजनात गुतवा, वासना नावाची सासू नामात गुतवा, दंभ नावाचा सासरा घराच्या बाहेर काढून द्या आणि 6 दिरांचे त्यांना वाहिलं काढा आणि 4 नंदांचे लग्न करून द्या. देव तुमच्या हृदयात राहील. जो योग्याला, जप्याला, तप्याला दिसला नाही तो म्या पाहिला.
दुर्लभ तोम्या देखील साजनी. आता साजनी शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. यशात अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा, आणि 4 गुरुजी तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला शत्रू नाही. तुमचं चांगलं झालं तरच शत्रू आहे, आणि शत्रू कधीच बाहेरचे नसतात. आणि जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक माग पुढं नाव ठेवतात. या 7 पथ्ये पाळले तर गुरुजीचा 100 आपल्याकडून. समाजामध्ये गरीब राहिलं ना, बेवड्याला कोणी शत्रू नाही, उलटी त्याची वाट पाहते लोक. दिसलं नाही आज? अरे पैसे नव्हते, केलं असतं ऍडजस्ट. आज ते जमत नाही. योग्याला जप्याला मग यांना म्हणजे गुरुजींना हेच म्हणू आपण, राजकारण नाही पण समाजकारणातला कर्मयोगी. आणि पायापर्यंत सांगतो थोडं चांगलं करायला शिका. आणि आता बसलेली माणसं मला सांगा, 10:30 वाजले तुम्हाला बसायचं कवर आहे? आज तुमचा काय विचार आहे? एक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पहिलं कौतुक त्यांच्या आईचं करावं, वडिलांचं करावं, आणि खंबीरपणे साथ देणाऱ्या पत्नीचं करावं. माणूस मोठा बायकोने सांभाळल्याशिवाय होत नाही. बाहेर तुम्ही किती राजे व्हा, घरात आल्यावर ते बोले तैसा चाले, तिथं चालत नाही. नाही नाही. आणि त्यांची मुलं सगळ्या मंडळीला धन्यवाद. गायक वादक गुणीजन मंडपाले आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठ्ठल महाराज महाराज